नमस्कार मंडळी. तर आजची रेसिपी ही नवरात्री विशेष रेसिपी आहे. तर आपण रताळ्याचे गोड काप कसे बनवायचे ते पाहणार आहोत. नवरात्रीमध्ये आपल्याला सतत वेगवेगळं काहीतरी असावं असं वाटतं आणि त्याच्यासाठीच हे आपल्याला बनवायचे आहे. तरी ते रताळे स्वच्छ धुवून कट करून घेतले. नंतर याला काठी चमच्याने छान असे छिद्र पाडून घेतलेले आहेत. एक कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं. बारीक चिरलेला गूळ घालून घ्यायचा. गूळ हा चवीनुसार तुम्हाला घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि गूळ छान मेल्ट झाला की त्याच्यामध्ये हे रताळ्याचे काप घालून घ्यायचे आहेत. नंतर एक किंचितसं आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आपण कोणताही गोडाचा पदार्थ बनवत असताना मीठ हे थोडंसं घालतोच. नंतर इथे थोडीशी विलायची पावडर म्हणजे अर्धा चमचा विलायची पावडर घालायची. जर तुम्ही उपवासाला खात असाल तर घालून घ्या, त्याच्याने चव खूप छान येते. आणि सर्वात शेवटी आपल्याला इथे ओलं खोबरं किसलेलं ते घालून घ्यायचं आहे. तर इथे रताळ्याचे गोड काप बनवून तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.